जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हंसा मेहता यांना मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त UNGA द्वारे सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमच्या एका स्टँडला खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेटरचे नाव देण्यात आले? तर या ईडन गार्डन मधील एका स्टँडला झुलन गोस्वामी यांचं नाव देण्यात आलं. ही जी घोषणा आहे ही क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने केली असून झुलन गोस्वामी या पश्चिम बंगालच्याच रहिवासी आहेत. त्यांनी भारतासाठी एकूण 12 कसोटी, 204 वनडे तर 68 T20 सामने खेळलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी वनडेमध्ये एकूण 255 विकेट्स घेतले असून आतापर्यंत त्यांचा विक्रम कोणतीही महिला बॉलर मोडू शकलेली नाही. कसोटीत त्यांनी 44 तर T20 मध्ये 56 विकेट घेतल्या आहेत. त्यांना याआधी 2007 मध्ये ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर, 2010 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2012 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? मित्रांनो, आता 2025च्या IPL साठी पहिल्या दिवसाचा लिलाव पार पडला असून यामध्ये ऋषभ पंत हे IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. त्यांना लखनौ सुपर जायंट्स या संघाने 27 कोटीला विकत घेतले. बरं, ऋषभ पंत नंतर सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला? तर भारताचा श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. 2025 मध्ये IPLची कितवी आवृत्ती खेळवण्यात येईल? तर ही IPLची 18वी आवृत्ती असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणता देश हा अन्न नासाडीमध्ये जगात प्रथम स्थानी आहे? तर आता अन्न नासाडीच्या बाबतीत चीन हा देश जगात प्रथम स्थानावर आहे. चीनमध्ये दरवर्षी एकूण 10 कोटी अन्नाची नासाडी होते. आपण दरडोई विचार केला तर प्रत्येक व्यक्तीमागं चीनमध्ये 76 किलो अन्न वाया जातं. त्यानंतर या दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत असून भारतात 60 कोटी टन अन्न वाया जातं आणि दरडोई विचार केला तर प्रत्येक व्यक्तीमागं 55 किलो अन्न वाया जातं. अमेरिका या तिसऱ्या स्थानावर आहे तर ब्राझील या चौथ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न पहा, AMM नसिरुद्दीन यांची कोणत्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच AMM नसिरुद्दीन हे बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत. मित्रांनो, शेख हसीना यांची बांगलादेशमधून हकालपट्टी झाल्यापासून बांगलादेशमधील महत्त्वाच्या पदावर नवीन व्यक्तींची निवड करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसिरुद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. नसिरुद्दीन हे पुढील 5 वर्षासाठी बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य करतील. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा जो रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार आहे हा पुरस्कार मोहन जोशी यांना जाहीर झाला. मित्रांनो, हा पुरस्कार मोहन जोशी यांना जागतिक रंगकर्मी दिनी देण्यात येईल. जागतिक रंगकर्मी दिन कधी साजरा केला जातो? तर 25 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो व याच दिवशी भालचंद्र पेंढारकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचाच जन्मदिवस जागतिक रंगकर्मी दिन म्हणून साजरा केला जातो. याबरोबरच हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवा. मित्रांनो, हे 6 पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये यापैकी एखादा पुरस्कार आपल्याला विचारला जाईल. तर लक्षात ठेवा, युनिचर नॅन्सेन रिफुजी पुरस्काराने रोसिटा मिलेसी यांना सन्मानित करण्यात आलं. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल, साहित्याचा नोबेल पुरस्कार हानकांग, विष्णुदास भावे गौरव पदकाने सुहासिनी जोशी, 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार राजश्री बिर्ला तर 54व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप पक्षाला एकूण किती जागा मिळाल्या? तर या निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर एकूण 288 जागा आहेत. त्यापैकी BJPला 132, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. जर आपण मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर यात BJPला
26.77% मते मिळाली आहेत आणि यात मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. काँग्रेसला यात 12.42% मते मिळाली. मित्रांनो, महाराष्ट्राबरोबरच झारखंडचे सुद्धा निवडणूक निकाल लागले आहेत. झारखंडमधील सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या? तर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने झारखंडमध्ये 34 जागा जिंकल्या आहेत. झारखंडच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर 81 जागा आहेत. त्यापैकी 34 जागा JMM, BJPने 21 तर काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला? तर आता इस्रोने आपल्या गगनयान मोहिमेसाठी ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला. हा करार 20 नोव्हेंबर रोजी झाला असून या करारावर भारतातर्फे DK सिंग तर ऑस्ट्रेलियातर्फे जेरोड पॉवेल यांनी स्वाक्षरी केली आहे. मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची अंतराळ संस्था ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी या नावाने ओळखली जाते व याची स्थापना 1 जुलै 2018 रोजी करण्यात आली. बरं, आपल्या इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगलोर येथे स्थित आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सौदी एअरपोर्ट एक्झिबिशन 2024 या कार्यक्रमात एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्डमध्ये कोणत्या भारतीय एअरपोर्टला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टला या एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्डमध्ये सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, विविध शैक्षणिक संस्थांच्या 50 डॉक्टरेट मिळवणारे अभियांत्रिकी क्षेत्रातील एकमेव व्यक्ती कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, विविध शैक्षणिक संस्थांकडून 50 डॉक्टरेट मिळवण्याचा विक्रम हा रघुनाथ माशेलकर यांनी केला आहे. डॉक्टरेट मिळवण्याच्या बाबतीत त्यांनी APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा मागे टाकलं. APJ अब्दुल कलाम यांना त्यांच्या हयातीत 48 शैक्षणिक संस्थांनी डॉक्टरेटने सन्मानित केलं होतं व आता रघुनाथ माशेलकर यांना 50 संस्थांनी डॉक्टरेटने सन्मानित केलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, प्रत्येक 10 मिनिटाला एका महिलेची हत्या होते व यावेळेस या दिवसाची थीम काय ठेवण्यात आली? युनाइट टू इंड व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन अशी यावेळेस या दिवसाची थीम होती. तसेच या दिनानिमित्त नो एक्सक्यूज हे कॅम्पेन सुद्धा राबवण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कर्मचारी निवड आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.